सो गाईज वेलकम बॅक टू कचरा इनिंग्स. आज आपण भेटलो आहे IPL ऑप्शन नंतर IPL बद्दल डिस्कस करण्यासाठी. तर सगळ्याच टीमला वाटते की त्यांचं ह्या वेळेसचं ऑप्शन खूप चांगलं झालेलं आहे. आमच्याकडे एक चेन्नई फॅन आणि एक RCB फॅन आहे. मी स्वतः मुंबई फॅन. तर आपण डिस्कस करूया की सगळ्या टीम्सचं ऑप्शन कसं केलं, त्यांचा टीम बॅलन्स काय आहे आणि आमच्याप्रमाणे सध्या त्या टीम मधला सगळ्यात बेस्ट आणि वर्स्ट प्लेअर कोण आहे. हमारा गुजरात टाइटन्स खम्मागणी. स्वागत छे के लगे छे राजस्थान तेव्हा परत घेऊ. आता आम्हाला साऊथ इंडियन तुम्ही बोलतात ना सगळं 5 लँग्वेज मिक्स करून साऊथ इंडियन करून टाकतात. चालतं तसंच असतं वरचं पण डाळ बाटी चुरमा डोकळो जय छे. तर गुजरात टायटन्सच्या बद्दलच्या माझ्या 2 प्लेयर्स जे माझ्या आवडीचे आहेत ते त्यांचे स्पेशलिस्ट बॅट्समन आहेत, ते म्हणजे शुभमन गिल आणि साई सुदर्शन. दोघं पण यंगस्टर्स आहेत. दोघांनी कन्सिस्टंटली प्रूव्ह करत आलेत स्वतःला. आता ऑब्व्हियसली जयस्वाल ज्या प्रकारे खेळतो त्यामुळे थोडंसं ह्यांचं यंगनेस थोडं ओव्हरशॅडो होऊन जातोय, कारण का तो खरंच खूपच छान खेळतोय. बट हे दोघं एकदम हाय पोटेन्शियल आणि इंडियाज फ्युचर प्लेअर आहेत, जे गुजरात टायटननी रिटेन केले होते. प्लस एका प्रकारे न्यू कमर्स मधली मोस्ट सक्सेसफुल फ्रँचाइज, एक विक्टरी आणि एक फायनल सोबत. आणि त्यांच्यामध्ये ह्या वेळेस सुद्धा त्यांची टीम खूप सेटल्ड दिसते. बॅट्समन असेल, ऑलराऊंडर, त्यांनी तर जवळपास 12 ऑलराऊंडर घेतलेत. ऑलराऊंडरची पण काही कमी नाहीये. 11 ऑलराऊंडर जरी खेळले ना त्यांनी तरी बेस्ट टीम आहे त्यांची, मला तरी वाटतं. एक्झॅक्टली. तू नाव बघ, नाव ऐकायलाच किती. शुभमन गिल, साई सुदर्शन, ग्लेन फिलिप्स, त्याच्यानंतर मोठं नाव जॉस बटलर, रशीद खान, राहुल तेवाटिया, शाहरुख खान, येस, वॉशिंग्टन सुंदर पण मला चांगला बाय वाटतोय. 3 करोड 20 lakhs. ह्यांच्या टीम मध्ये इंटरेस्टिंग गोष्ट हेच आहे की त्यांना खूप इंटरेस्टिंग बाईस खूप डिसेंट प्राइस वरती भेटलेत. आता इव्हन लाईक आता आपण जेव्हा पाहिलं जातो, आता सगळ्यात बेसिक म्हणजे माझ्यासाठी तो एकदम नॉस्टॅल्जिया आहे. प्लस तो मी खूप फॅन होतो त्याचा की एकदम सुकडा उंच बॉलर जो आपला इशांत शर्मा होता, 75 lakhs मध्ये. आता त्याची एक बोललं एक नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू आहे. माझ्यासारखे जे तेव्हा टेस्ट क्रिकेट बघायचे तेव्हाचे जे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी इशांत शर्मा टीम मध्ये असणं एक खूप नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू ट्रिगर करतं. हमारे जमाने. त्याच्यानंतर मग त्यांनी सिराजला घेतलंय. सिराज IPL मध्ये खूप एक्सपेन्सिव्ह प्रूव्ह होतो, बट गुजरातचा ग्राउंड जो आहे तो वन ऑफ द बिगेस्ट ग्राउंड आहे. त्याच्यामुळे सिराजला तेवढा जास्त लिवे भेटेल आता बॉलिंग टाकताना. त्याच्याकडे तो एक्स्ट्रा ग्राउंड असेल ज्याच्या थ्रू तो बॉलिंगला एक्सपेरिमेंट करू शकतो, स्लोअर वन्स ट्राय करू शकतो. आणि मे बी हे त्याचं सेकंड कमिंग असू शकतं, जेव्हा RCB ला खरंच रिग्रेट होईल की यार सिराजला तर घ्यायला पाहिजे. मला नाही वाटत RCB ला रिग्रेट होऊ शकतं, कारण आतापर्यंत त्याची इकॉनॉमी बघायला गेलं तर खूप वाईट आहे RCB सोबत. तो इंटरनॅशनल मध्ये खूप भारी बॉलिंग करतो, पण IPL मध्ये माझ्यासाठी तरी चांगलं होतं की सिराजला सोडून दिलं. येस. आणि यांच्या इथे जे आपण बोलत होतो की त्यांना एक छान बायस भेटले, तर त्यात आहे एक जॉस बटलर. कारण का पर्सनली प्री ऑप्शन जर असं सांगितलं गेलं असतं की 15-16 करोड्स पर्यंत तुम्हाला जॉस बटलर भेटतोय, तर मेजॉरिटी ऑफ द टीम्स नी प्रेफर केलं असतं टू हॅव हिम ॲज अ ओपनिंग बॅट्समन, विकेट किपर इन देअर स्क्वॉड. तर त्याप्रमाणे त्यांना डिसेंट प्राइस, असं नाही बोलणार की स्वस्त भेटला, बट बटलर वॉज अ गुड बाय त्यांच्यासाठी. परत लास्ट इयर कोटजेनी मुंबई इंडियन्ससाठी एक चांगला परफॉर्मन्स दिला होता काही मॅचेसला, तो सुद्धा त्यांना 2 करोड 40 लाख मध्ये भेटलाय. आणि वॉशिंग्टन सुद्धा 3 करोड 20 लाख मध्ये स्टील, एकदम स्टील. करंट सिच्युएशन मध्ये कन्सिस्टंट बॅटिंग आणि बॉलिंग करू शकणारा ऑलराऊंडर जर आहे तर तो आहे वॉशिंग्टन सुद्धा. आणि परत जसं बोललो की गुजरातचे ग्राउंड हे मोठे ग्राउंड आहेत, सो तुम्हाला फक्त फॅन्सी सिक्सेस मारणारे प्लेअर नकोय, तर तुम्हाला असे पण प्लेअर पाहिजे जे बॉल प्लेस करू शकतात, जे तुम्हाला ते मोमेंटम मिळवून देऊ शकतात. सो त्याप्रमाणे एक खूप चांगली बॅलन्स साईड दिसतीये मला. तर बेस्ट बाय आणि वर्स्ट बाय कोण वाटतंय तुम्हाला? मला बेस्ट बाय म्हणता नाही येणार, पण बेस्ट रिटेन मला म्हणता येईल राशिद खान. ओके. कारण जसं तू बोलला, ग्राउंड्स मोठे असल्यामुळे हिटर्स मारायला जातात. राशिद खान इज अ प्लेअर जो मोस्टली म्हणजे दोन्ही साईडने विकेट घेतो, बोल्ड पण घेतो आणि कॅचआउट पण मोस्टली असतात त्याला मारायला जाऊन कॅचआउट बरीच लोक होतात. सो त्याचा एक फायदा आहे. आणि तो बॅटिंग पण चांगली करू शकतो, फिनिश पण करू शकतो. सो ही इज अ बेस्ट रिटेन प्लेअर मला असं वाटतं. तुझ्याप्रमाणे बेस्ट बाय काय? माझ्याप्रमाणे खरं तर
बेस्ट बाय हे गुजरातसाठी नाहीये, आरसीबी साठी आहे. सिराजला घेऊन आरसीबीचे चान्सेस वाढले जिंकायचे. सो थँक्स गुजरात. थँक्स. थोडा 1% चान्स आमचा अजून जिंकण्यासाठीचा वाढवला. म्हणजे आता दुसऱ्या मॅचेसवर कमी डिपेंड राहावं लागेल. राईट. माझ्यासाठी पण बेस्ट बाय नाहीये, तो रिटेन्शनच आहे. आणि मला वाटतं साई सुदर्शन इनसाइड 9 करोड मला वाटतं खूप चांगला बाय आहे. आणि माझ्यासाठी जो प्रॉब्लेमॅटिक बाय वाटतोय थोडासा तो रबाडा वाटतोय. सो आपण नेक्स्ट टीम कडे चाललोय. आम्ही तो बालूबाची KKR नाईट रायडर्स. कॉर्बल और जीत बरे आहे. जीत भी गए तो लास्ट टाइम. सो काय तुला काय म्हणायचं टीम बद्दल? KKRचे स्क्वॉड खूप डायनामिक वाटते एकदम. जी टीम असते ना, जे बघून वाटते की हे 200 रन करतीलच, ती स्क्वॉड म्हणजे KKRची स्क्वॉड वाटते. सगळ्यात बेस्ट मला ऑफकोर्स मिडल ऑर्डरचा त्यांचा रिंकू सिंग तर वाटतोच, पण त्याच्यासोबत जो यंगस्टर अंकृष्ण रघुवंशी त्यांनी रिटेन केलेला आहे, 3 करोडला खरीदला आहे, तो एक खूप हाय पोटेन्शियल प्लेअर मला दिसतोय. तुला ह्यांच्या टीम मध्ये कोण चांगलं वाटतंय? काय दिसते परिस्थिती? मला अगेन तोच आहे की सुनील नारायण मला बेस्ट रिटेन वाटतो. आणि मला वर्स्ट वाटतो अजिंक्य रहाणे. एक वर्ष चालला. हो, 1 वर्ष चालला तर मराठी पॉडकास्ट बघेल रे रहाणे, मराठी बोलतो तो. सॉरी अजिंक्य दादा, पण मला खरंच वाटतं की यावेळेस तुम्ही नाही खेळू शकणार चांगलं. नाही. आणि माझ्यासाठी सगळ्यात वर्स्ट बाय तसं बघितलं तर व्यंकटेश अय्यर आहे. कारण का इतका पैसा दिलाय त्याला. हो भाई, अरे ते तर विसरलो, सॉरी अजिंक्य रहाणे. कट यू आर द गुड बाय. 23.75 करोड एकदम छुत्या बाय या इयरचा म्हणजे व्यंकटेश अय्यर. त्यातल्या गुड आणि डिसेंट बाय जो खूप भारी ठरू शकतो KKR साठी तो म्हणजे मनीष पांडे. 75 lakhs रिटर्न करून देणार. 75 lakhsच्या जागी तो कमवणार बाय खूप KKR साठी. एखादी अशी मॅच तो काढून देणार आहे KKR साठी, इम्पॉर्टंट मॅच. लखनौ सुपर जायंट सध्या माझी, मला तरी बोलू दे त्याच्या आधी. लखनौ सुपर जायंट जसं नाव आहे, खुर्चीसाठी भांडण. सुपर जायंट जसं नाव आहे तशी तर त्यांनी टीम बिलकुल घेतली नाहीये. 3-4 प्लेयर सोडून फक्त जायंट पैसे दिलेत त्यांनी. बोल तुला काय वाटतात? मस्त वाटलं खूप ऐकून. मोठा पैसा. लखनौ सुपर जायंट सध्या माझी मुंबई इंडियन्स नंतर सेकंड फेवरेट टीम झालेली आहे. कारण का मी खूप रिषभ पंत सिम्प आहे. भाई तू प्लेअरला इंटरेस्ट दे, टीमला नको देऊ. टीम एवढी नाही वाटत मला. प्लेयर्सच्या दृष्टीने त्यांचा जो लेटेस्ट बाय आहे, त्यांचा विकेट किपर, होपफुली कॅप्टन असेलच. कॅप्टन ब्रो रिषभ पंत आणि रवी बिश्नोई हे दोघं सध्या इंडियन टीम मधले माझे खूप फेवरेट्स आहेत. मला ह्यांच्या टीमचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम असं वाटतं की मला ह्यांच्या टीम मध्ये फक्त मिडल ऑर्डर लोकांचा प्रॉब्लेम असतो की ओपनर्स चांगले आहेत, मिडल ऑर्डर मध्ये कोलॅप्स होतो. ह्यांच्या टीम मध्ये फक्त मिडल ऑर्डरच दिसते. मला असं कोण दिसत नाही की डायनामिक ओपनर किंवा असं काहीतरी हे आहे. त्यांचा डेव्हिड मिलर बघा, मार्क्रम बघा, पुरन बघा, पंत बघा, एकूण एक प्लेअर असा आहे जो मिडल ऑर्डर मध्येच खूप चांगला खेळतो. आणि ऍक्च्युली त्यांची बॉलिंग लाईनअप खूप इंटरेस्टिंग आहे. मयंक यादव सुद्धा खूप सुंदर, त्यांनी जे हाईप मिळवला होता लास्ट IPL मध्ये वगैरे, सो तो आपल्याला एका चांगल्या अवतारात दिसेल LSG साठी खेळताना. आणि बिश्नोई सुद्धा आहे. आणि त्यांनी म्हणजे त्यांची जी बॉलिंग कोर होती, मयंक यादव, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान, तिघांना सुद्धा रिटेन केलंय. मोहसिन खानचं रिटेन्शन थोडं शॉकिंग आहे, पण 4.5 करोडसाठी आय थिंक डिसेंट बाय. आणि त्याच्यामुळे मला असं जितकं प्रॉब्लेमॅटिक कौस्तुभला त्यांची स्क्वॉड वाटली तितकी मला अशी प्रॉब्लेमॅटिक नाही वाटत. असं बॅलन्स दिसतोय मला त्यांच्या स्क्वॉड मध्ये. आणि मला म्हणायचं की मला LSGचा वर्स्ट बाय हा वाटतो आवेश खान. कितीला घेतला? 9 करोड जवळपासला घेतला. जवळपास 10 करोड, जवळपास 10 करोडला घेतलाय तो. त्या वर्थ वाटत नाही. आणि कोहली बाईला उगाच आपला नाही ठीक आहे. कारण का त्यांची बॉलिंग असं बघितलं तर आपण आकाशदीपने सुद्धा खूप चांगला परफॉर्म केलं इन रिसेंट टाइम. सो आकाशदीप आहे जे मगाशी आपण 3 बॉलर्स बद्दल बोललो. सो त्यांची बॉलिंग डेप्थ खूप जास्त आहे. प्लस त्यांच्याकडे ऑलराऊंडर्स मध्ये मिच मार्स आहे आणि RS सांगरगेकर जो आहे, RS सांगरगेकर जो चेन्नईकडे होता, त्यांनी खेळवलंच नाही एवढं, पण तो सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर आहे जो फास्ट बॉलर आणि बिग हिटर आहे. सो डेप्थ खूप आहे, बॉलिंग ऑप्शन्स खूप आहेत. सो
मी ऍग्री करू शकतो. बॉलिंग ऑप्शन खूप आहेत तर त्याला 10 करोड घालायची गरज नव्हती मला तरी असं वाटतं. हिला डालूंगा, दुनिया हिला डालेंगे. नेक्स्ट टीम आहे मुंबई. सो आहे मुंबईची यावेळेस हाईप आहे. अरे दुनिया हिलवायची खुर्ची नाही. सो आहे यावेळेस मुंबई भाई. वॉट मॅनेजमेंट, वॉट अ टीम भाई, वॉट अ टीम. पण तरी सेकंड टॉप. अच्छा ठीक आहे. नाही असं मुंबई फॅन आहे. ठीक आहे, बोल. मुंबईने यार रिटेनच काय प्लेअर केले. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जस्सी भाई, बॉलिंग गॉड जस्सी भाई, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, असे कोण फॉर्म मध्ये नाहीये. नाव घे फक्त, कोण फॉर्म मध्ये नाहीये यापैकी. सगळे भाई, सगळे. आणि बॉलिंग लाईनअप बुमराह नंतर सपोर्ट करायला ट्रेंट बोल्ट, त्यानंतर दीपक चहर. वेल बॅलन्स्ड आहे. मला मुंबईचा वर्स्ट बाय वाटत नाही बिलकुल. कोणीच वर्स्ट बाय झाला असता, कोणीच नाही वाटत. विल जॅक्स झाला असता जर त्याला 10 ते 12 करोड प्लस दिले असते. पण तो पण एका डिसेंट प्राइस मध्ये. विल जॅक्स सारखा प्लेअर भाई आरसीबीने सोडला 5.5 करोड मध्ये मिळालाय. विल जॅक्स मुंबईला. स्टील. मला मुंबई इंडियन्सचे आता जसं आपले ऑब्विस जे प्लेयर्स आहेत, जे टॉप रिटेन्शन्स आहेत आणि हे सगळे खूप ऑफकोर्स खूप चांगले आहेत. पण ते सोडून काही एक सरप्राइझिंग प्लेयर्स आहेत. जसं आता मुंबई इंडियन्स खूप फेमस आहेत त्यांच्या स्काउटिंग नेटवर्कसाठी. जसं हार्दिक पांड्या, कृणाल पांड्याला त्यांनी शोधून काढलं होतं, बुमराहला शोधून काढलं होतं. तसं बरेच प्लेयर आहेत ह्यावेळेस त्या स्क्वॉड मध्ये जे असं इम्पॅक्टफुल प्रूव्ह होऊ शकतात. तर त्यातून एक प्लेअर जो बघण्यासारखा खूप आहे तो म्हणजे आहे राज बावा. तर राज बावा सुद्धा जे करंटली ज्या गोष्टीचं एकदम टॉप क्रॉप बोललं जातं की फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर, तर राज बावा एक आहे. मस्त पेसर आहे जो एकदम हाय हिटिंग मध्ये बिलीव्ह करतो. जे आता जे रिसेंट अंडर-19 स्क्वॉड मधून जे सगळे प्लेयर्स आलेले होते त्यांच्यातलाच हा एक प्लेअर आहे. आणि त्याचा जो डोमेस्टिक रेकॉर्ड म्हणजे आता तो यंगच आहे, खूप रेकॉर्ड असं नाही बोलू शकत, पण त्याचं डोमेस्टिक रेप्युटेशन वगैरे खूप चांगलं आहे. आणि आपण सचिन हे अर्जुन तेंडुलकर पेक्षा तर चांगला करूच शकतो मला असं. आणि सेम प्राइस वरती भेटला. सेम प्राइस. आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्लेअर आहे तर तो मला वाटतं रॉबिन मिन्स. सो रॉबिन मिन्सला मुंबई इंडियननी घेतलेलं होतं त्याच्या बेस प्राइसच्या थोडं वरती, आय थिंक 65 lakhsला. तर रॉबिन मिन्सला मुंबई इंडियन्सनी आधीपासून स्काउट करत होते. मुंबई इंडियन्स, LSG, DC आणि KKR इतकं सगळ्यांनी त्याला ट्रायल्ससाठी सुद्धा बोलवलेलं होतं. प्लस गुजरात टायटन्सनी त्याला पाठच्या वर्षी IPL ऑप्शन्स मधून बाय सुद्धा केलं होतं. त्याच्या बाईक ऍक्सिडेंटमुळे तो पाठच्या IPLचा पार्ट नाही होऊ शकला. तर ह्या वेळेस तो मुंबई इंडियन्स कडून खेळणार आहे आणि त्याच्यासाठी ह्या वेळेस सुद्धा चेन्नईने बिड केलं होतं. सो नक्कीच आपल्याला काहीतरी स्पेशल बघायला भेटू शकतं. मागच्या वेळेस त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि यावेळेस तो ऍक्सिडेंटली दुसऱ्यांना काहीतरी त्रास देऊन जाणार आहे आम्हाला असं वाटतं. म्हणजे सरप्राइझिंग खेळणार ना भाई. खेळणार नक्कीच. मला बेस्ट बाय 2 प्लेअर बेस्ट बाय वाटतात. एक मिचेल सँटनर आणि विल जॅक्स. इंटरेस्टिंगली मिचेल सँटनर सुद्धा 2 करोडला 2 करोड त्याच्या बेस प्राइसला. सो खरं मुंबई इंडियन्सनी फर्स्ट डे ऑप्शन खूप डिसअपॉइंट केलं होतं मला. बट त्यानंतर त्यांनी खूप चांगले बायस केलेत आणि खूप बजेट बाय केलेत. मला खूप सरप्राईज झालं की विल जॅक्स, मिचेल सँटनर आणि असे बरेच 4-5 प्लेअर, इव्हन रिस टोपली आणि हे 5 प्लेअर मिळून सुद्धा 10 करोडची व्हॅल्यू टच नाही करत. सो खूप इम्प्रेसिव्ह ऑप्शन वाटतंय मला सुद्धा. आणि माझ्यासाठी बेस्ट रिटेन्शन ऑफकोर्स बुमराच आहे, कारण का सध्या बुमरा ज्या लेवल्सवर परफॉर्म करतोय कोणीच दुसरा करत नाहीये. आणि दुसरा बेस्ट रिटेन्शन सुद्धा ह्याच्यात आहे. आणि इव्हन त्यात सुद्धा मला रोहित शर्मा नाही वाटणार आणि मला वाटेल टिळक वर्मा, कारण का टिळक वर्माने साऊथ आफ्रिकात जाऊन पण जे परफॉर्मन्स केलंय, प्लस लास्ट IPL मध्ये आपण त्याचा आणि लस्सी काय हरदीप सिंग आपलं सॉरी पण आपलं ठरलंय की नाही वर्ल्ड कप नंतर नो हेट. तर त्याच्यासोबत जे भांडण झालं त्यांनी तेव्हा सुद्धा जे डिलिव्हर केलं, सो त्याच्यात ते पॅशन आणि त्याला बॅक करण्यासाठीची ॲबिलिटी हे दोन्ही आहे. सो आणि मला मुंबई इंडियन्स मध्ये सध्या तरी कुठलाच बॅड बाय असं दिसत नाहीये. तसंच मला असं दिसतंय की दीपक चहरला चेन्नईने जे लॉस केलंय त्याचा त्यांना रिग्रेट सेकंड हाफ ऑफ द सीझन मध्ये खूप दिसू शकतो. कारण का
कारण का दीपक चहर एक खूप चांगला आणि क्लीन हिटर आहे, प्लस एक खूप चांगला ओपनिंग बॉलर आहे. ह्यामुळे मला उलट असं वाटतं की मुंबई इंडियन्स कडे आता प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी झालाय की त्यांचा न्यू बॉल बॉलर नक्की असेल कोण. कारण दीपक चहर पण खूप छान बॉलिंग टाकतो, ट्रेंट बोल्ट पण खूप छान बॉलिंग टाकतो आणि बुमराह पण न्यू बॉलने खूप छान बॉलिंग टाकतो. हार्दिक पांड्या मुझे सब आता है मैं करूंगा. सो आयडियली बुमराहने आता पॉवर प्ले मध्ये बॉलिंग नाही टाकली पाहिजे मुंबई इंडियन्स साठी, आणि बोल्ट आणि दीपक चहरने न्यू बॉलने बॉलिंग टाकली पाहिजे. कारण का त्यांना बॉल जुना झाला की त्यांचं इकॉनॉमी खूप राईज होते. बुमराह एनी ओव्हर बॉलर आहे, त्याला तुम्ही कधी पण बॉलिंग द्या तो तेवढेच रन देतो आणि तसंच विकेट काढतो. बुमराहला जर लास्ट 4 ओव्हर साठी आणलं तर मग संपलं, बाजार उठायला. तेच तर कायच खेळणार आहे मग दुसरी टीम. सो गुड प्रॉब्लेम टू हॅव. आणि जाऊया पुढे नेक्स्ट टीम कडे. सो आपण नेक्स्ट टीम कडे वळतोय, पंजाब किंग्स. बँच ऑफ फ्रायडे पूज्य फॉलो. त्यांची टीम बघितल्या सगळ्यात मला वाईट वाटतंय ते म्हणजे त्यांच्याकडे मुंबई इंडियन्सचा नेहाल वडेरा गेलेला आहे. नेहाल वडेराला 2-3 मुंबईसाठी वाईट वाटायला पाहिजे. मला ऍज अ मुंबई फॅन मला वाईट वाटतं, पंजाबसाठी वाईट नाही वाटत. ऍज अ मुंबई फॅन मला वाईट वाटतंय की 2-3 वर्ष एवढं छान नर्चर केलं, नेहाल वडेरा इतकं कन्सिस्टंटली परफॉर्म करायला लागलेला आणि मग गेला आता दुसऱ्या प्लेअर दुसऱ्या टीम कडे, चालायचंच. आणि दुसरा म्हणजे शशांक सिंग, जो लास्ट इयर IPL ऑप्शनचा कन्फ्युजन होता त्याला त्यांनी रिटेन केलेला आहे. सो त्यांनी तर त्याचं वर्थ प्रूव्ह केलेलं आहे. आणि ओनकारचा फेवरेट प्लेअर पण आहे या टीम मध्ये, श्रेयस अय्यर, ज्याला त्यांनी 26.75 करोड सेकंड टॉप. सो मग काय ओनकार तुझं काय मत आहे याच्यात? वेस्ट ऑफ मनी. मला काय वाटतं, वेस्ट ऑफ मनी नाही वाटत, कारण त्यांच्याकडे कॅप्टन्सी करेल असा कोणी प्लेअर वाटत नाही, म्हणून श्रेयस अय्यरला घेतलाय. कारण चांगलं इनफॅक्ट तू एलॅबोरेट करून माझा पॉइंट प्रूव्ह केलास. कोण करू शकतं मग? श्रेयस अय्यर नाही करू शकत. अरे KKR ला जिंकवलंय रे लास्ट इयरला त्यांनी. शाहरुख खानमुळे जिंकली. काय गुड बाय कडे जातो पंजाबच्या. गुड बाय कडे बॉलर आहे तो अफगाणिस्तानचा, मला असं वाटतं, ज्या 2 करोड मध्ये घेतलंय त्यांनी. ऑलराऊंडर आहे, अजमतुल्ला ओमरझाई, हु इज अ गुड बॉलर, आणि जो मिळालाय फक्त 2.40 करोड्स मध्ये, 2.5 करोड मध्ये, जो डिसेंट बाय आहे, गुड बाय आहे आतापर्यंतचा त्यांच्यासाठी. माझ्याप्रमाणे मार्को यान्सन 7 करोड, खूप चांगलं. आता रिसेंटली त्यांनी चांगलं बॅटिंग पण केली खूप, आणि खूप काय म्हणतात फास्टेस्ट 50 त्या सिरीजची त्यांनी केली आहे. एकदम क्लीन हिटर आहे, प्लस तो बॉलिंग सुद्धा लाईन लेंथ एकदम म्हणजे कन्सिस्टंटली टाकू शकतो तो जिथे पाहिजे तिथे. सो त्यामुळे म्हणजे असं नो ब्रेनर येतो की पाहिजे तेव्हा जशी बॅटिंग पण करून देऊ शकतो, पाहिजे तितकं चांगलं बॉलिंग सुद्धा करू शकतो. सो मला 7 करोड त्यासाठी खूप चांगला प्राइस टॅग वाटतोय. 7 करोड आणि तो नक्कीच तेवढा परफॉर्मन्स देऊ शकतो. सो माझ्यासाठी तोच बेस्ट बाय. माझ्यासाठी मेजर पॉईंट पंजाबसाठी तेच आहे की त्यांनी सुरुवातीला जास्त रिटेन्शन केले नव्हते आणि त्यांनी मग येण्यासारखे पैसे उडवलेत इनिशियल डे फर्स्ट डेला, आणि त्यांनी ज्या पैशावर जे प्लेअर भेटतील ते खरेदी करत गेले. मला पंजाबचं वर्स्ट बाय वाटतं पंजाब टीम. तर प्रीती झेंडाचं वर्स्ट बाय. ठीक आहे, चला नेक्स्ट. राजस्थान रॉयल पधारो मारो देश. चलो, सो आपण नेक्स्ट टीम कडे वळतोय, राजस्थान रॉयल्स. एकदम राजस्थान रॉयल्स. राजस्थान हे मला माहितीच आहे, लहानपणी माझ्या घरी बालिका वधू सिरियल लागायची त्याच्यावरून, आणि त्यांनी ह्यावेळेस सुद्धा त्यांचा पॉइंट प्रूव्ह केलंय की त्यांना लहान पोरांना घरी बसूनच देऊ. राजस्थानी स्पॉटेड. त्यांनी एका 13 वर्षाच्या मुलाला 1 करोड 10 लाख रुपये देऊन त्याच्या टीम मध्ये घेतलेलं आहे, वैभव सूर्यवंशी. पेडो. पण ऑन अ सिरियस नोट, जयस्वाल ह्या टीम मध्ये आहे. जयस्वाल कसा खेळतोय, ODI असो, T20 असो, टेस्ट मॅच असो, कुठलाच फॉर्मॅट आता त्यांनी सोडलं नाही. कुठला प्लेअर जर यंगस्टरची पण हाईप ह्याच्यामुळे घेतोय की तो यंग असून एवढा भारी खेळतोय, म्हणजे कायच राहिलं. बिचारा असं शुभमन गिलचं बसले असलं मार्केट खातोय. पृथ्वी शॉला तर घरीच बसवून टाकलं त्यांनी. पर्थ मध्ये जाऊन 150 प्लस करतोय, त्यांना स्लेजिंग करतोय, आणि ते पण असं वर्थ आहे भाई त्यांनी स्लेजिंग करणं. असं नाही की म्हणजे सॉरी शिवी दिली
की 10-20-30 रन करून बोलतोय असं नाहीये भाई, तिकडे जाऊन डॉमिनेट करतोय त्यांना आणि मग बोलतोय, तर आहेच. आणि त्यांचे रिटेन्शन ते जयस्वाल सोडला तर त्यांच्याकडे जस्टिस गाय आपला संजू सॅमसन, त्यांनी पण आता सेंचुरीवर सेंचुरी मारून दाखवलंय कोणाला जस्टिसची गरज आहे. ध्रुव जुरेल आहे सगळे. सो त्यांची स्क्वॉड बऱ्यापैकी यंग आणि खूप डायनामिक प्लेयर्सनी भरलेली आहे. सो प्रत्येक वेळेस जे राजस्थान सोबत प्रॉब्लेम असतं की फायर पॉवर किंवा स्टार पॉवर नाहीये, तेही प्रॉब्लेम ह्या वेळेसच्या राजस्थान टीम मध्ये असे मला दिसत नाही. चेन्नई सुपर किंग्स थोडं ओल्ड एज होम वाटायला लागले आहे. अण्णा सो राईट काय वाटतं तुला? चेन्नईसाठी बेस्ट बाय तरी रविचंद्र अश्विनच असणार आहे. हा ग्रेट, नो डाऊट. स्मार्ट प्लेअर, क्रंच सिच्युएशन्सला बरोबर डोकं लावतो आणि एकदम ते चेन्नई फॅन्स साठी नॉस्टॅल्जिया जे हिट होणार आहे, धोनी, जडेजा, अश्विन. आणि त्यात दुसरी गोष्ट म्हणजे अश्विन पॉडकास्ट पण करतो. सो अण्णा फॉर इंडस्ट्री तर काय बेस्ट बाय चेन्नईचा? पहिले आपल्याला आपण थोडं स्क्वॉड थ्रू जाऊया की त्यांचे बॅट्समन, बॉलर्स, विकेट किपर्स वगैरे, आणि मग त्यानंतर बेस्ट आणि वर्स्ट प्लेअर बद्दल बोलूया. सो बॅट्समन आपल्याकडे ऋतुराज गायकवाडला रिटेन केले, तो कॅप्टन असणार आहे. शेख रशीद म्हणून एक नवीन आहे, त्याच्याबद्दल जास्त डेटा असेल इंटरनेटवरती, IPL डेटा काही नाहीये, फर्स्ट क्लास प्लेअर आहे. त्याच्यानंतर आंद्रे सिद्धार्थ म्हणून एक नवीन आहे, राहुल त्रिपाठी आणि डेव्हॉन कॉन्वे, न्यूझीलंडचा एक नवीन प्लेअर घेतलाय. आय थिंक डेव्हॉन कॉन्वे पण या IPL ला काहीतरी मॅजिक करणार आहे. डेव्हॉन कॉन्वेचा आधीचा IPL एवढे चांगले नव्हते, बट आता तो धोनीच्या अंडर आला. सो ऋतुराज सोबत तो ओपन करू शकतो कॉन्वे आणि चांगला स्टार्ट देऊ शकतो चेन्नईला. नाही, प्रॅक्टिकली बोलायला गेलं तर चांगला स्टार्ट देऊ शकतो. राहुल त्रिपाठी वन डाऊन पण खूप चांगला खेळतोय. राहुल त्रिपाठी खरं तर ओपनिंग खूप चांगली करतोय, पण नाही देणार करायला त्याला, कारण मेन प्रॉब्लेम एक फक्त असा वाटतं की त्यांनी खूप ऑलराऊंड म्हणजे बरेच IPL बऱ्याच टीमनी ऑलराऊंडर हेवी टीम बिल्ड केलेली आणि त्यांनी बॅट्समन खूप कमी केले. सो स्पेशलिस्ट बॅट्समन असे पाहायला गेले तर मग चेन्नईकडे आय थिंक फक्त 5च आहेत, आणि त्यातून सुद्धा ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वे आणि राहुल त्रिपाठी 3 प्लेयर आहेत जे स्पेशलिस्ट बॅट्समन ज्यांनी प्रूव्ह केलेलं आहे स्वतःला. बाकी सगळे त्यातले त्यात नवीनच आहेत. सो स्पेशलिस्ट बॅट्समनची डेप्थ त्यांना पुढे प्रॉब्लेम देऊ शकते. बट जसं विकेट किपिंग मध्ये धोनी सुद्धा आहे आणि असे बाकीचे प्लेयर्स आहेत ऑलराऊंडर्स जे कव्हर अप करू शकतात. सो एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यांचे ऑलराऊंडर्स पण ठीक आहे, स्पेशलिस्ट बॅट्समन जरी नसले पण तरी IPL साठी आय थिंक ऑलराऊंडर्स यांचे खूप चांगले आहेत. की आता शिवम दुबे खूप चांगली बॅटिंग करतो, आपला जडेजा खूप चांगला खेळतो, अश्विन चांगला खेळतो, धोनी येतो डेथला, तो चांगला खेळतो. सॅम करनची पण बॅटिंग राईट ठीक आहे. आता त्याकडनं तुम्ही टिकून खेळणं एक्सपेक्ट नाही करू शकत, पण तो एंडला येऊन खूप चांगला स्कोर करून जातो. एंडला तर धोनी येतो, धोनी राहतो 3 बॉल 4 बॉल, धोनी एंडला राहतो, हमेशा रहेगा भाई, वाय नॉट. सगळ्यात स्वस्त तर मला धोनीच वाटतंय. 4 करोड मध्येच खेळतोय विचार, खेळतो पण तेवढंच ना 4 करोड. बरोबर बोलतो का चुकीचं बोलतोय? नॉट हेटर, ठीक आहे. फक्त बॅटिंग करणं आणि बॉलिंग करणारी टीम नाही म्हणत, कॅप्टन्सी पण करावी लागते, जी विच ऋतुराज गायकवाड इज डुईंग आय गेस फॉर द चेन्नई समोर. आणि दुसरी गोष्ट असं दिसते की ह्यावेळेसचं जे चपॉक स्टेडियम असेल त्याच्यावरचं पिच खूपच जास्त स्पिन फ्रेंडली असणार आहे, कारण का त्यांनी 3-4 फ्रंट लाईन स्पिनर्स त्यांच्या स्क्वॉड मध्ये घेतलेत. ऑब्व्हियसली चौघाचे चौघ एका मॅच मध्ये नाही खेळणार, बट श्रेयस गोपाल, अश्विन, जडेजा एका टीम मध्ये असणार. नूर अहमद एक्सपेक्ट करू शकतो की आपण खूप जास्त स्पिन फ्रेंडली विकेट बघायला भेटेल. सो ह्यावेळेस जे जनरली LSG सोबत होत आलेलं आहे ते ह्यावेळेस चेन्नईमध्ये आपल्याला लो स्कोरिंग मॅचेस बघायला भेटू शकतात. आय थिंक खलील अहमद आणि पथिराना दोघं पण चांगले बॉलर्स, खूप चांगले बॉलर्स. पथिराना तर डेथ ओव्हर साठी ऑलवेज राईट. सो आय थिंक वर्स्ट प्लेअर मला नाही वाटत चेन्नईमध्ये. म्हणजे मला आत्ताचे स्टॅट्स बघून ऑन पेपर खूप चांगली वाटते ही टीम. आपल्याला पहिल्या काही मॅचेस मध्ये अंदाज येईल, पण ऑन पेपर तरी खूप स्ट्रॉंग, खूप बॅलन्स वाटते मला. पण असा वर्स्ट प्लेअर चेन्नईचा कोणी वाटत नाही. स्मार्टली सगळं चूज केलंय सगळ्यांना. आय गेस बेस्ट बाय, बेस्ट प्लेअर तर अश्विन वाटतंय मला बिकॉज ऑफ नॉस्टॅल्जिया. पण बेस्ट बाय म्हणजे डील जी बनिया डील जी ती सॅम करन.
सॅम करन 2 करोड 40 लाख मध्ये सॅम करन सारखा प्लेअर आलाय आणि व्हेरी गुड ऑलराऊंडर. खूप चांगली डील आहे, एकदम स्टील केलंय त्याने. कारण का सिमिलर लाईन्स वरती इव्हन आपण पतिरानाला कन्सिडर करू शकतो. कारण का जसं ह्या ऑप्शन मध्ये बॉलर्सची किंमत लागलेली आहे, जसं इव्हन अर्शदीप असेल जो 18 करोडला गेला, किंवा फास्ट बॉलर इव्हन लाईक शमी अँड ऑल, तर शमीचा एक्सपिरियन्स पण जास्त आहे. बट इन 12 करोड ही इज अ रिअली गुड बाय, कारण का त्याने लास्ट IPL मध्ये प्रूव्ह पण केलं की डेथ मध्ये तो किती इम्पॅक्ट आणू शकतो. पतिराना ना, महेश पतिराना आय थिंक 13 सीआरला वगैरे गेला. बरोबर, 13 करोडला रिटेन केलंय त्याला. सो आपण नेक्स्ट टीमकडे जाऊया, दिल्ली कॅपिटल्स. मला सगळ्यात वाईट तर हे वाटतंय की त्यांनी रिषभ पंतला सोडला, एवढा चांगला प्लेअर होता त्यांच्याकडे. रिषभ पंत आय थिंक काहीतरी इंटरनल इश्यूज मुळे गेलाय, हो. रुमर्स ऐकले. दिल्ली कॅपिटल्सच्या ऑप्शन मध्ये तसं तर नेहमी विनर आपले टकले काकाच असतात. मला भाई त्या माणसाचा एवढा राग येतो, खरं सांगतो. समोर जर दिसला तर मी 4 शिव्या घालणार त्याला. एक तर त्यांचं नाव ते हे होतं ना, इन्फ्लेशन. त्यांच्या डोक्यावर मारलंस का? एक तर भाई प्लेयर्स घ्यायचे नसतात, घ्यायचे असतात का नसतात ते नाही माहिती, उगाच प्राइस वाढवत जातोय. म्हणजे प्रत्येक मी बघितलंय ऑप्शनला, सॉरी, पण प्रत्येक प्लेअरवर तो लावतोय पैसे, प्रत्येक प्लेअरवर लावतोय. ठीक आहे, आपला टॅक्स इकडे नाही स्टील ठीक आहे. आणि आपण जसं मगाच्या ट्रेंड बद्दल बोललो तसं सेम दिल्लीमध्ये सुद्धा दिसतं. त्यांनी 4 स्पेशलिस्ट बॅट्समन घेतलेत. त्यांनी विकेट किपर खूप भरलेत त्यांच्या स्क्वॉड मध्ये फॉर सम रिझन. 4 विकेट किपर्स आहेत त्यांच्या स्क्वॉड मध्ये, आणि त्यात सुद्धा KL राहुल आणि ट्रिस्टन स्टफ दोघं सुद्धा मल्टी करोड्स मध्ये आहेत. सो होपफुली आपल्याला दोघं पण खेळताना दिसतील. आणि बाकीच्या स्क्वॉड बद्दल काय वाटतंय तुला? बॅटिंग बॉलिंग कसं बॅलन्स कसं दिसतोय तुला? कॅप्टन्सी काय वाटतंय कोणाला दिल्ली? KL राहुल विल बी द कॅप्टन ऑफ द. नाहीतर मग दुसरा पोटेन्शियल माणूस आहे फॅफ डु प्लेसी, ज्याने RCB साठी कॅप्टन्सी केली. कारण KL वर जर तू त्याला पोटेन्शियल म्हणशील काय तरी तू त्याला पोटेन्शियल म्हणशील, वाय नॉट? मला खूप अनबॅलन्स टीम म्हणजे दिल्लीची वाटते. ओके, काय म्हणजे तुला काय विजिबल विकनेस काय दिसतंय त्यांच्यामध्ये? तिथे बॅट्समन त्यांनी ओव्हरसीज प्लेयर्स 3 घेतले टॉप. 3 जर बॅट्समन खेळवले, तुम्ही ओव्हरसीज बॉलर ऑलराऊंडर किती खेळवणार? ऑलरेडी 4 आपण ओव्हरसीज प्लेअर फक्त खेळवू शकतो, आणि त्यात ओव्हरसीज प्लेअर खेळवले नाहीत तर ऑलराऊंडर ठीक आहे, म्हणजे डोमेस्टिक खेळलेले आहेत. पण त्यांनी कोणताच इंटरनॅशनल ऑलराऊंडर घेतला नाही, त्यांनी सगळे राईट. अक्षर पटेल इज द ओनली मॅन हु इज द इंटरनॅशनल, म्हणजे ज्याने इंटरनॅशनल प्ले केलेला आहे, खेळलेला आहे. पण ठीक आहे, आता नवीन येतात, इथून स्टार होऊन पुढे जातात, पण कितपत आपण ट्रस्ट ठेवू शकतो की सगळीच टीम नवीन घेणं? कोणीतरी एक्सपिरियन्स पाहिजे. आणि ओव्हरसीज प्लेअर जर 3 जर बॅट्समन घेतले तर बॉलर कोणीच नाही राहणार त्यांच्याकडे. कोण आहे बॉलर? पण त्यांनी ओव्हरसीज फक्त 2 घेतले. ठीक आहे, दे बोथ आर गुड बॉलर्स, पण किती म्हणून आपण त्यांच्या दोघांवरच सोडू शकतो? नाही, त्यांना तो एक इश्यू येऊ शकतो, किंवा आयदर त्यांचं ते असेल की इम्पॅक्ट सब थ्रू त्यांना युटिलाइज करायचं असेल. कारण का त्यांनी 3 जे स्पेशलिस्ट बॅट्समन आहेत तिन्ही पण ओव्हरसीज घेतलेत, हॅरी ब्रुक्स, मॅकगर्क आणि फाफ डु प्लेसी. आणि त्याच्यानंतर जो विकेट किपर आहे ट्रिस्टन स्टफ, तो सुद्धा त्यांनी ओव्हरसीजच घेतलेला आहे. सो त्यांना ऑब्व्हियसली बॉलिंग आणि बॅटिंगच्या वेळेस इम्पॅक्ट सब युटिलाइज करून खूप, म्हणजे त्यांचं हेवी डिपेंडन्सी असेल इम्पॅक्ट सब वरती. आणि बॅलन्स त्यांचा खूप ऑफ दिसतोय, कारण का त्यांचे जे ऑलराऊंडर्स आहेत, आता अक्षर पटेल खूप छान परफॉर्म करतोय वर्ल्ड कप मध्ये. जवळपास 1 साइड त्यांनी पूर्ण कॅरी केलं होतं आपल्याला, पाकिस्तान मॅच असो किंवा इव्हन साऊथ आफ्रिका मॅचेस. बॅटिंग खूप चांगली केलेली त्यांनी, नंतर थोडं वाईट झालं त्याच्यासोबत, पण त्यांनी प्रूव्ह केलंय त्याचा वर्थ. बट बाकी त्याला सपोर्ट करायला कोणी नाहीये. पण त्यांच्या ऑलराऊंडर्सचं तो प्राइस वाईज बघितलंय, एकदम बल्क बाय. एकदम अक्षर पटेल एकटाच एकदम तुळशीबाग कपडे घेतले असं मला वाटतंय. 16.5 CR अक्षर पटेल आहे, आणि बाकी मैं इतने में 4-5 जो आते हैं वो दे दो. बेस्ट प्लेअर ऑफ द दिल्ली? बेस्ट प्लेअर मला असं वाटतंय की मॅकग्रक असेल ह्यांचा, कारण का पाठच्या जेवढे पण तो मॅच खेळला चांगला, त्याच्यामध्ये इंटेंट दिसत होता आणि तो खूप छान खेळत होता. ऑस्ट्रेलियासाठी तो ते परफॉर्मन्स देऊ नाही शकलाय, बट मे बी आपल्याला काय, आपल्याला IPL मध्ये परफॉर्म केलं तर संपला विषय, आपल्याला काय फरक पडतो? ऑस्ट्रेलियासाठी तर नकोच खेळू दे त्याने. इंटेंट वरून मी रोहित
इंटेंट वरून माझ्यासाठी बेस्ट प्लेअर दुसरा असेल, दुसरा नाही आवडणार, के.एल. राहुल. कारण के.एल. राहुल मला सध्या असं वाटतंय की चांगला खेळतोय, थोडा कॉन्फिडन्स त्याचा बूस्टेड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो पास्ट आहे IPL मध्ये, आणि आता तो काहीतरी एक प्रूव्ह करायच्या मोटिवेशननी ग्राउंडवर येणार, एकदम ठुकरा के मेरा प्यार. राईट. LSG ची ज्यावेळेस मॅच असेल त्यावेळेस तर तो मला वाटतं की 80-90 तरी मारू शकतो. एक मला तर जसं तुम्हाला पण माहिती आहे, मला तर के.एल. राहुल अजिबात आवडत नाही, बट माझ्यासाठी एक अनफॉर्च्युनेट फॅक्ट हे आहे की तो नेहमी मुंबईच्या अगेन्स्टच खूप चांगला खेळलेला आहे, म्हणूनच तुला आवडत नाही. नाही असं नाही प्लीज. मला 19 नोव्हेंबर पासून तो आवडत नाही. बाकी जे त्यांनी काय झालं भाई, काहीच नाही विसरला काय, मी असं विसरून जातो, ठेवत नाही म्हणून. सो ते एक मेजर रिझन आहे. बट तो मुंबईच्या अगेन्स्ट चांगला खेळत आला आणि त्याचा IPL रेकॉर्ड तसा बघितला तर खूप चांगला आहे, अँड दॅट इज वन ऑफ द रिझन की तो इतका महाग गेला. बट स्टील माझ्यासाठी ह्या टीमसाठीचा वर्स्ट बाय के.एल. राहुलच असेल, कारण का प्राइस टॅग करंट के.एल. राहुल जस्टिफाय करतो असं वाटत नाही. हा जर 2017-18चा के.एल. राहुल असता तर डोळे झाकून हे प्राइस टॅग जस्टिफाईड होते, बट करंट सिच्युएशन मध्ये मला नाही वाटत की के.एल. राहुल हा प्राइस टॅग डिझर्व करतो. आपल्या हिशोबाने के.एल. राहुल इज द बेस्ट बाय फॉर द दिल्ली. पण तुम्हाला एक्सपेन्सिव्ह नाही वाटत आहे का तो? अरे नाही एक्सपेन्सिव्ह का वाटायला पाहिजे? अरे 25 करोड, 25 पण नाही. श्रेयस अय्यर ठीक आहे ते आहे, बट अरे तो फॉर्म मध्ये नाही आता. के.एल. राहुल काय खेळ आता टेस्टचा फॉर्म आणि IPL फॉर्म 6 महिने आहेत भाई अजून. अच्छा येऊन जाईल का फॉर्म मध्ये? वाय नॉट. आणि तो खेळणार. ठीक आहे, खेळू दे. चांगला खेळू दे. LSGच्या अगेन्स्ट स्पेशली चांगला खेळू दे. असं वाईट वाटलेलं मला पण त्याच्या ह्युमिलिएशन साठी, बट इंडिया पासून तो थोडा दूर राहिलेलाच मला बरं वाटतंय सध्यासाठी तरी. बट एनिवे सो आतुरता काय ते राहाय ना जय. रहा नहीं जाता. नम्मा बेंगलुरू. नेक्स्ट टीम इज RCB, नम्मा बेंगलुरू. लास्टला घेतलं नाव कारण लास्ट फिक्स करणार. लास्टला यासाठी घेतले कारण तुम्ही सांगितलं PR होईल आपलं, कळलं का? शेवटी हुक पॉइंट ठेवायचा असतो, नाही तर मी आधी घेणार होतो. मला संपायला आली ना, हे कट झालं तरी काय प्रॉब्लेम नाही. हीच टीम आहे ना, चेन्नईला कट करून टाकले लास्ट इयरला, आणि या वर्षी पण कट करेल. टॉप 4 मध्ये येऊन नाही देणार. अच्छा ह्याच्यासोबतच मॅच झाली का ती बॉल बाहेर गेला ते? अरे थाला आणि या सीझनला खेळायचं रिझन काय? सो काय वाटतंय तुला RCBच्या स्क्वॉड बद्दल? काय वाटायचं या वर्षी 18 वर्षात या वर्षी मला टीम खूप बॅलन्स्ड वाटतेय. फर्स्ट टाइम इन IPL. इस साला कप नमदे असं बोलू शकतो. हे इस साला कप नामदे तुम्ही बोलणं बंद केलं पाहिजे, माहिती का? या वर्षानंतर बघूया, कळेल. त्याच्यावरच पण होती लागते. या वर्षी इस साला कप इल्ला नामदे करा. इल्ला नमदे पण करून बघितलं आपल्या फॅफ डुप्लेसीने, पण इल्लाच झाला मग नंतर. आलंच नाही कधी. एकदम कॉमेडी करून टाकतात. या वर्षी बॅलन्स्ड यासाठी वाटतेय कारण आत्ता ओव्हरसीज प्लेयर्स जे बाय केलेत, जसं फिल सॉल्ट आहे, जसं लिव्हिंगस्टोन आहे, आत्ताच्या कंडिशनला दोन्ही प्लेअर खूप फॉर्म मध्ये. फिल सॉल्ट जी स्टार्ट देणार आहे विराट कोहली सोबत. आता विराट कोहली T20 मध्ये स्टार्ट आत्ता बघायला गेलं तर खूप स्लो आहे, तसं बघायला गेलं तर ॲव्हरेज स्ट्राईक रेटच्या हिशोबाने, पण तो कव्हर करण्यासाठी सॉल्ट वर आहे. त्यानंतर आहे रजत पाटीदार, खूप अंडररेटेड प्लेअर आहे, खूप भारी प्लेअर आहे, जो पुढे पुश करू शकतो. त्यानंतर जितेश शर्मा, खूप भारी प्लेअर घेतलाय, खूप स्मार्ट प्लेअर त्यांनी घेतलेला आहे RCBने. त्यानंतर ऑलराऊंडर्समध्ये मला स्वप्नील सिंग, काय बोलायचं स्वप्नील सिंग बद्दल. लास्ट टाइम त्याला टीममध्ये इन केलं, तिथून त्यांचा लक चेंज झाला, तिथून जिंकायला सुरू झालं. तसं बघायला गेलं तर म्हणून घेतलंय का त्याला? कारण रिटेन कार्ड RTM कार्ड वापरलंय रे त्यासाठी. कुठल्या मॅक्सवेल साठी नाही वापरलं, विल जॅक साठी नाही वापरलं, पण त्याच्यासाठी वापरलंय. पण ठीक आहे, काही म्हणू दे. शेफर्ड पण चांगला आहे. शेफर्ड पण चांगला मिळालाय मला. विल जॅक्सला सोडून आणि मॅक्सवेलला सोडून टीम डेव्हिडला जिकडे घेतलंय, म्हणजे
मॅक्सवेलचं काम पेक्षा चांगलं काम लिव्हिंगस्टोन हा करू शकतो आणि विल जॅक्सचं काम विल जॅक्सपेक्षा भारी काम मला वाटतं टीम डेव्हिड करू शकतो, कारण ही कॅन बॉल, ही कॅन फिनिश. खूप भारी प्लेअर आहे, मुंबईमधनं पण खूप त्यांनी खेळलेलं आहे आणि खूप पोटेन्शियल प्लेअर आहे टीम डेव्हिड, विच इज अ गुड बाय. मला वाटतं बेस्ट बाय RCBचा असू शकतो. बेस्ट बाय तर आहेच, म्हणजे त्यामध्ये मी ऑलरेडी 2 प्लेयर्सचं नाव घेतलेलं आहे, ते आहे. आणि मला का बॅलन्स्ड वाटते यावेळेस, स्पिनर्स खूप चांगले घेतलेत त्यांनी. एक पोटेन्शियल प्लेअर बॉलिंगमधला आपला स्विंग किंग जो आहे भुवनेश्वर कुमार, तो आहे. मला पण ह्यावेळेस IPL त्याच्यामुळे ऑप्शन ह्यावेळेसचं खूप छान वाटलं, कारण का भुवनेश्वर कुमार, इवन नटराजन आणि ते सगळे जे प्लेयर्स होते त्यांना खूप म्हणजे एका प्रकारे कमी सॅलरी भेटायची. कमी ते करोडच आहे, सो आपण कमी बोलणं त्याला खूप चुकीचं आहे, बट कम्पॅरेटिव्हली IPL स्टँडर्ड्स मध्ये त्यांना तितकं असं जस्टिफायबल सॅलरी नाही भेटायची, तर त्यांना प्रत्येकाला ह्यावेळेस 9-10 करोडच्या अराउंड भेटलेलं आहे. सो त्यासाठी मला चांगलं वाटतं. जसं ईशांत शर्माचं बोललो, भुवनेश्वर सुद्धा आपल्या नॉस्टॅल्जियाचा खूप मोठा पार्ट आहे आणि जर चुकून सुद्धा तो ते पीक भुवनेश्वरच्या 50% सुद्धा परफॉर्म करू शकला, तर मग मला पण वाटतंय की RCB ह्यावेळेस IPL जिंकू शकेल. आणि बेस्ट बाय बोलायला गेलं तर मला सुद्धा ह्या टीम मध्ये सध्या एकदम रिसंट फॉर्म लक्षात घेता मला वाटतंय की लिव्हिंगस्टन आहे, कारण का लिव्हिंगस्टन जर चालला तर खूप त्रास, आणि स्पेशली RCBचे जे ग्राउंड्स आहेत त्याच्यावरती लिव्हिंगस्टनला 6 मारणं एक काहीच चॅलेंज नसेल असं मला वाटतंय. आणि फक्त एक पॉइंट आहे जो कॉन्ट्रडिक्ट करेल कौस्तुभ जे बोललाय त्याला, की विराट कोहलीची स्टार्ट खूप स्लो असते. तर विराट कोहली स्वतः पाठच्या वर्षी बोलला की इम्पॅक्ट प्लेअरचा जो रूल आहे तो चेंज केला पाहिजे, कारण का त्याच्यामुळे बॉलर्सवरती खूप प्रेशर होत आहे. आणि तो बोलला की मी माझ्यासारखा प्लेअर सुद्धा जर येऊन पॉवर प्ले मध्ये 200च्या स्ट्राईक रेटने खेळतोय, तर त्याचं कारण एवढंच आहे की मला माहिती आहे की जर विकेट पडली तर अजून एक एक्स्ट्रा बॅट्समन आपल्या टीम मध्ये येणार आहे. सो मला वाटतं की ओपनिंग मध्ये आपल्याला बोथ साईड अटॅक ह्यावेळेस RCB कडून बघायला भेटेल. जसं सनरायझर्सचं आपण डिस्कस केलं की हेड आणि ते येऊन मारत सुटतील, तसंच मला वाटतंय RCB कडे पण असेल. RCBचा आतापर्यंत बॅटिंग लाईनअपचा काहीच प्रॉब्लेम नाही आला, एक वेळा सोडून 49 ऑल कधीच प्रॉब्लेम नाही आला. तो आलाय फक्त बॉलिंगचा आतापर्यंत, तो पण आता बॅलन्स्ड वाटतोय आणि ही टीम देऊ शकते टफ. मला यावर्षी खूप कॉन्फिडन्स वाटतं त्याबद्दल. आणि मला देवदत्त पडिक्कल पण इज अ व्हेरी गुड प्लेअर, तो खूप चांगला खेळू शकतो. त्यानंतर ओपनला पण येऊ शकतो, 2 डाऊनला पण येऊ शकतो तू. पडिक्कलचा मला जो एक प्रॉब्लेम आहे तो मेजर आहे स्ट्राईक रेटवालाच, कारण का पडिक्कलचा ज्याच्यामुळे विराट कोहलीला सुद्धा खूप हेड भेटायची की T20 एक असा गेम आहे जो तुम्ही पेसने खेळला पाहिजे आणि ऑल, कारण का ह्याचा जो स्ट्राईक रेट आहे तर आय थिंक 123चा स्ट्राईक रेट आहे, जो जसं तू बोलते की एक अपर ऑर्डर मध्ये खेळणारा बॅट्समन आहे तर त्याप्रमाणे खूप खराब आहे. स्पेशली करंटली जेव्हा आपण बघतो की टीम्स मज्जासाठी 200 रन करत होते लास्ट 2 सीझन मध्ये. सो स्ट्राईक रेट वाला इश्यू खूप प्लेयर्सला हॉन्ट करतो त्यांच्या करिअरमध्ये. जर विराट कोहली सारख्या एका लेजेंडरी स्टेटस मिळवलेल्या माणसाला फॅन्स इतका त्रास देऊ शकतात स्ट्राईक रेटवरून, तर पडिक्कलसाठी तर ते खूप डिझास्टर ठरू शकतं. सो त्यामुळे एक क्वेश्चनेबल वाय जो मला पूर्ण ह्याच्यात वाटतो तो पडिक्कल वाटतो, बट ते पण त्याला रिऑक्शन मध्ये घेतलंय. जेव्हा फर्स्ट अनसोल्ड झाल्यानंतर जेव्हा रिकॉल केलेलं तेव्हा घेतलंय. सो मी त्यांचा कॉल समजू पण शकतो की रिलायबल बॅट्समन आहे, बट अटॅकिंग बॅट्समन तो अजिबात नाहीये. सो त्यामुळे कितपत तो ह्या स्क्वॉड मध्ये बसेल. अटॅकिंग आहे, पॉवर प्ले मध्ये जर तो आला तर तो अटॅक करू शकतो. त्यांनी RCB मधून आय गेस 100 केलेले आहेत रिसेंट, म्हणजे ज्यावेळेस होता त्यावेळेस त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. सो ही कॅन बॅट व्हेरी वेल. आणि वर्स्ट बाय साठी मला परत दुसरं जे वाटतंय ते एकदम मी जजमेंट वरून बोलतो, हिस्टॉरिक जजमेंट वरून, की यश दयाल. कारण का यश दयालला पण आय थिंक 5 करोड्स दिलेले आहेत. सो ही इज अ रिटेन प्लेअर, रिटेन प्लेअर, सो नॉट अ बाय बट रिटेन. सो मला नाही वाटत की तो त्याचा प्राइस टॅग जस्टिफाय करू शकेल. आणि मे बी माझ्या डोक्यात अजून रिंकू सिंग वाले मेमरीज आहेत आणि हे आहे, सो त्याच्यामुळे असू शकतं. बट मला वाटतंय माझा IPL तो चांगला खेळला. मला वाटतं 5 करोडला त्याला घेतलं इज अ डिसेंट बाय. मला तर वाटतं जास्त त्याला दिलेलं नाहीयेत, आहेत मिळाले चांगले डिसेंट आहे.
कारण का असं बघितलं तर कोणच असे एक्सपेन्सिव्ह बॉलर नाही आहेत तुमच्या इथे की हेझलवूड जर सोडला, हेझलवूड आणि आता आपण भुवनेश्वरचा बोललो ज्याला 10 करोड गेलं, बट भुवनेश्वर बऱ्यापैकी पास्ट हिच प्राईम आहे आणि हेझलवूड असा स्पेशलिस्ट T20 बॉलर नाहीये. सो मला तो एक डाऊट आहे फक्त हेझलवूडला घेऊन की कितपत काय करू शकेल माहिती नाही. आता IPL ला सरप्राइझिंगली खूप काही गोष्टी वेगवेगळ्या होतात. सो सरप्राइझिंगली हेझलवूड बनू शकतो काहीतरी RCB साठी. माझ्यासाठी सगळ्यात क्युरियस बाय जो आहे, म्हणजे मला जो वाटतं की खूप चांगला खेळ आणि मला त्याला बघायला मजा येईल, तो म्हणजे नाव घ्यायचं. हा तेच मला पण वाटतं. सुयश शर्मा KKR मध्ये होता. एकदम कूल डूड राहतो तो एकदम, आणि छान बॉलिंग ऍक्शन वगैरे खूप छान आहे त्याची आणि एक मजा येऊ शकते. बॉलिंग ऍक्शन फक्त चांगली नाही, बॉलिंग सुद्धा चांगली. तुझं काय मत आहे त्यांच्या टीम बद्दल? ही सला कप नमदे, ओनली नमदे. मला तर असं वाटतं ओनकरनी एवढं हेड दिलं ना भाई, तो काय बोलला पण नाही. मला आता असं वाटतं की RCB ज्या वर्षी IPL जिंकेल ना त्या वर्षी BCCI IPLच बंद करू. स्ट्रॅटेजी रे, म्हणून जिंकून देत नाही, सगळं बघितलं म्हणून जिंकून देत नाही. फक्त आपण मला वाटतं की रँकिंग वाईज आपण टीम्स केवढ्या बेस्ट आहेत त्या करूया. तुझी टॉप 4 सांगून टाकू आपले टॉप 4 तू सांग. कोण वाटते कोण 4 क्वालिफाय होतील ते सांगून टाकू आपले 4 क्वालिफायर्स. 4 क्वालिफायर्स म्हणजे टॉप 4. मला तुला माहिती नाही का कोणाचं नाव आधी घेणार? ठीक आहे ना, घेऊ दे ना. त्याचे टॉप 4 आहेत. टॉप 4 मला वाटते मुंबई, चेन्नई, KKR आणि हैदराबाद. अच्छा ठीक आहे. माझ्याप्रमाणे मुंबई, KKR, सनरायझर्स हैदराबाद आणि GT किंवा RCB मध्ये माझं थोडं 50-50 आहे. मी माझे टॉप 4 सांगतो. हैदराबाद, मुंबई सेकंड, थर्ड KKR आणि फोर्थ आहे RCB. म्हणजे ह्यावेळेस पण तुम्हाला वाटतंय की ते टॉप 4 मध्ये तसंच नाही म्हणणार. विदाउट कॅल्क्युलेटर टॉप 4 RCB. ठीक आहे. नाही टॉप 4 मध्ये येणार, त्यानंतर टॉपला जाणार असं मला म्हणायचं. यावेळेस विदाउट कॅल्क्युलेटर टॉप 4, पुढच्या वेळेस मग बघू जिंकायचं. हा ठीक आहे, तुम्ही तेवढं पण येणार नाही ना. चेन्नई टॉप 4 मध्ये नाही. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. आणि तुमचे ओपिनियन्स काय असतील ते कॉमेंट्स मध्ये आम्हाला जरूर कळवा. प्लीज कॉमेंट्स करा, आम्हाला तुमचे कॉमेंट्स वाचायला खूप आवडतील आणि लोकांना पण तुमचे कॉमेंट्स वाचायला खूप आवडतील. तुमचे टॉप 4 काय आहेत ते सुद्धा कमेंट मध्ये कळवा. RCB की CSK, तुम्हाला काय दिसतंय ह्यांच्यातून कोण जास्त पुढे जाईल नक्की कळवा कमेंट्स मध्ये. भेटूया लवकरच. थोडं एंगेजमेंट वाढवा. लग्नाच्या सीझन मध्ये आमची एंगेजमेंट वाढवा. बंद करा यार, बंद करा प्लीज.